बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। परिसरातील अनेक शेतकऱ्यांना ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट प्रा लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून दरमहा 7 ते 25% परतावा तसेच वर्षभरात गुंतवणुकीचे दुप्पट तिप्पट पैसे मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले। हे सांगणारे कुणी कंपनीचे एजंट नव्हते तर स्थानिक शिक्षक सतीश पांडुरंग पाटील उर्फ क्षीरसागर राहणार घोडदे हे होते, ज्यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास होता। फसवणूक झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आरोपीच्या खात्यावर RTGS व रोखीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। काहींची शेतजमीन गहाण टाकून रक्कम उभी करण्यात आली। सुरुवातीला काही महिन्याचे परतावे दिले गेले आणि त्यानंतर अचानक व्यवहार थांबले। पैसे परत मागितल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली। या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिनांक 31 जुलै 2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 181/2025 बादवी कलम 318(2), 318(4), 316(2), 61(2)(3)(5) तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सविता गवांदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। तपासादरम्यान शिक्षक सतीश पाटील यांनी गुंतवणूकदारांना फसवणूक करून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याचे सिद्ध झाले, त्यामुळे त्यास अटक करण्यात आली आहे। पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे। पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून दुप्पट परतावा मिळेल या आमिषापोटी गुंतवणूक केली आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली। या प्रकारात संबंधित गुंतवणूक योजनेचा प्रचार प्रसार करणारा शिक्षकच आरोपी निघाला आहे। धुळे आर्थिक गुन्हा शाखेने ही गंभीर फसवणूक उघडकीस आणत शिक्षकास अटक केली आहे। ही घटना केवळ फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेतील असुरक्षितता, सामाजिक विश्वासघात आणि शिक्षण व्यवस्थेच्या नैतिक अधपतनाची जिवंत उदाहरण ठरले आहे। मी मधुकर बुधा सोनवणे, मुक्काम पोस्ट देशिरवाडे, राहणार देशिरवाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। आम्ही सर्व रहिवासी देशिरवाडे, सर्व शेतकरी बांधव असून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सतीश पांडुरंग पाटील हा पेशाने मास्तर माणूस आहे, याने आमच्या सर्व शेतकरी बांधवांना फार मोठा गंडा घातलेला आहे। गोड बोलून समाजाचे असल्यामुळं सगळ्यांना असं बोलत होता की तुम्हाला दुप्पट पैसे करून देतो। पण सगळ्या समाजाचे लोक आहेत, तो नातेवाईक आहे, माझा भाचा आहे, चुलत बहिणीचा मुलगा आहे, म्हणून आम्ही विश्वास ठेवला। माझा भाचा असल्यामुळे आमच्या गावाचे भाचाच मानतात त्याला। त्याने आम्हाला असा गंडा घातला सर्व शेतकरी बांधवांना। कोणी कांदा विकला, कोणी सोनं गहाण ठेवलं, कोणी घर गहाण ठेवलं, कोणी शेती विकली। मी स्वतः शेती विकल्याचा पैसा टाकलेला आहे, कांद्याचा पैसा टाकलेला आहे। त्याने मात्र आम्हाला फार मोठं फसवलं। सर्व शेतकऱ्यांना त्यांनी मोठा करोडो रुपयाचा गंडा घातलेला आहे। आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकच विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या केसमध्ये हस्तक्षेप करावा। माननीय मुख्यमंत्र्यांनी या केसमध्ये दखल घ्यावी। त्याला 1 ते 5 या तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, पेशी मिळालेली आहे। सतीश पांडुरंग पाटील हा पेशाने शिक्षक आहे, याने फार मोठा घोटाळा केलेला आहे। तो घोटाळा कोणाकडनं केलेला आहे? सर्व शेतकरी बांधवांच्या पैशांनी केलेला आहे। याला कृपया माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, शिक्षण मंत्री साहेबांनी यांच्यावर न्याय द्यावा। आम्हा सगळ्या शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री साहेबांनी न्याय द्यावा। आमच्या सर्वांचे पैसे परत करून द्यावे त्यांच्याकडनं। त्याला पोलीस कोठडी झालेली आहे, त्याला सुटता कामा नये, त्याला कठोरच्या कठोर शिक्षा व्हावी ही आमची विनंती आहे शेतकरी बांधवांची। कृपया आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या